नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडला दुपारच्या सत्रामध्ये आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। कराडवरील पुढील सुनावणी आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये एसआयटीने कराडचा ताबा घेतलाय। काल मकोका लावल्यानंतर आज ताब्यात घेतल्याची प्रक्रिया एसआयटी कडून पूर्ण करण्यात आली आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, एसआयटीने आता कराडचा ताबा घेतलेला आहे, आज त्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, काय माहिती? निखिल, आपण पाहतोय की सकाळीच बीडच्या तुरुंगातून वाल्मिक कराडची कस्टडी जी आहे ती एसआयटीने घेतली, त्याचा ताबा घेतला आणि त्यानंतर त्याला हत्येच्या आणि मकोकाच्या केसमध्ये कायदेशीरपणे अटक करण्याची कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाते आहे। खरं तर त्याला बीडच्या जे केजचं कोर्ट आहे, केजचं ज्या न्यायालयामध्ये हजर मकोका कोर्ट आहे तिथे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार होतं, मात्र आता हा निर्णय बदलल्याचं कळतं आहे। वाल्मिक कराडला बीडच्या सत्र न्यायालयामध्ये आता हजर केलं जाणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये ही सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात अखेर अटक करण्यात आलेली आहे, त्यामुळे या सुनावणी दरम्यान एसआयटीचे जे काही तपासी अधिकारी आहेत त्यांच्याकडून कोणते मुद्दे कोर्टासमोर मांडले जातात, कोणते दावे केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जवळपास 1.25 महिन्यानंतर वाल्मिक कराडला अखेर हत्येच्या आणि मकोकाच्या केसमध्ये अटक करण्यात आलेली आहे। मात्र वाल्मिक कराडचा या हत्या प्रकरणामध्ये नेमका संबंध काय, त्याची कुठला या सगळ्या प्रकरणामध्ये रोल आहे, हे आज कोर्टाच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट होऊ शकतं। कारण तपास अधिकारी वाल्मिक कराडला का अटक करावी लागली, त्यांचा कुठला सहभाग या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्ट झाला, हे तपास अधिकाऱ्यांना कोर्टासमोर सांगावं लागेल आणि त्यानंतर सरकारी वकिलांचा सुद्धा युक्तिवाद होईल। खरं तर पहिल्या सत्रामध्ये केजच्या न्यायालयामध्ये म्हणजे मकोका कोर्ट जे आहे तिथे ही सुनावणी होणार होती, कारण याच कोर्टानं काल या गुन्ह्यात अटक करण्यासाठी प्रोडक्शन वॉरंट जे होतं ते इश्यू केलेलं होतं। मात्र ऐन वेळेला या कोर्टाच्या न्यायाधीशांना असलेल्या अधिकाराचा वापर करत ही सुनावणी केज कोर्टात न होता आता बीडच्या कोर्टामध्ये होणार असल्याचं कळतं आहे। दुपारच्या सत्रामध्ये वाल्मिक कराडला बीडच्या सत्र न्यायालयामध्ये जे मकोका कोर्ट आहे सत्र न्यायालयातलं तिथे हजर केलं जाईल आणि यानंतरची सगळी सुनावणी पार पडेल। मात्र या हत्या प्रकरणामध्ये सकाळी बीडच्या तुरुंगातून वाल्मिक कराडचा ताबा घेतल्यानंतर एसआयटीनं अटकेची कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती जवळपास पूर्ण केल्याचं कळतं आहे आणि केजच्या कोर्टामध्ये खरं तर ही सुनावणी होणार होती आणि त्यासाठी पोलिसांचा सगळा बंदोबस्त होता। ज्या दुसऱ्या प्रकरणातल्या सुनावण्या आहेत म्हणजे जे लोक आपल्या वेगवेगळ्या सुनावण्यांना कोर्टामध्ये येत असतात त्यांना सुद्धा पूर्णपणे प्रवेश बंदी देण्यात आलेली होती, फक्त वकिलांनाच आयडी कार्डसह तिची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात होता। मात्र आता ऐन वेळेला हा निर्णय जो आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि ही सुनावणी आता बीडच्या सत्र न्यायालयामध्ये होईल। तिथल्या मकोका कोर्टामध्ये ही सुनावणी पूर्ण होईल आणि तिथे एसआयटीचे जे काही तपास अधिकारी आहेत ते कुठले मुद्दे कोर्टासमोर मांडतात, कोणते ग्राउंड पोलीस कोठडीचे ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांची प्रत्यक्षात हत्या करणारे जवळपास 6 आरोपी होते आणि एक इन्फॉर्मर जो सिद्धार्थ सोनावणे आहे त्याला सुद्धा या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेलं होतं। 8वा आरोपी होता विष्णू चाटे। या सगळ्याचा कट रचण्यामध्ये विष्णू चाटेचा सहभाग निष्पन्न झाल्याचं एसआयटीने याआधी म्हटलेलं होतं आणि अखेर 9वी अटक जी आहे ती आता वाल्मिक कराडची झालेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडनं या हत्येचा पूर्ण जो काही कट शिजला त्यामध्ये त्याचा कुठला सहभाग आहे हे आजच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट होईल। खरं तर हा पूर्णपणे कट रचून संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्याचं आतापर्यंत सीआयडीच्या एसआयटी पथकाने सांगितलेलं आहे। मात्र वाल्मिक कराड या हत्येच्या प्रकरणामध्ये थेटपणे सहभागी आहे का याचे सगळे पुरावे जे आहेत ते आज कोर्टासमोर मी पुन्हा तुमच्याकडे येते काही वेळ